नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला पाहायचं आहे कोडिंग आणि डिकोडिंगचा भाग. यामध्ये आपल्याला जे काही प्रश्न आहेत, ही प्रश्न सरळ सेवा तसेच आणि सर्व स्पर्धा परीक्षा करता असणारे उपयुक्त प्रश्न आहेत. ठीक आहे, यामधला आपण वेळ न घेता डायरेक्ट प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू. पहिला प्रश्न काय होता बघा, तो IMPEND याचा संकेत तुम्हाला दिलेला आहे 61 आणि नंतर दिलेला आहे डिश DISH. डिशचा संकेत आहे 40. तुम्हाला सांगितलंय फ्रूटचा संकेत किती, FRUI आणि T. लक्षात घ्या, आपल्याला फ्रूटचा संकेत शोधायचा आहे. आता संकेत शोधत असताना आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जी काही अक्षरं तुम्हाला दिलेली असतील त्यांचे संकेत असू शकतात कधी कधी FRUI आणि T. आता डिश हा साधा शब्द आहे आणि छोटा शब्द आहे. डिशचे अंक जे काही आहेत ते लिहून घेऊ. DISH. डी 4 नंबरला आहे, I 9 नंबरला आहे, ST म्हणजेच हा 19 नंबरला आहे आणि हा 8 नंबरला आहे. सगळ्यांचं टोटल मारून घेऊ आपण. 9 4 13, 13 आणि 8 21. ठीक आहे, आणि इकडे किती आहे 19. दोघांची टोटल मारलीत किती येते 40. म्हणजे डिश शब्द बरोबर काय आहे, अल्फाबेटिकल ऑर्डरची जी काही आहे यानुसार जर त्याची तुम्ही मांडणी केली तर त्या मांडणीनुसार त्याचा क्रमांक होता. मग Fचा नंबर आहे 6, R आहे 18, U आहे 21, I आहे 9 आणि T आहे तुमचा 20. या पद्धतीने तुम्हाला जाता येईल. दोघांची बेरीज केली तर 24 आणि या तिघांची बेरीज केली तर 50. दोघांची बेरीज केली तर किती येते 74. म्हणून पर्याय क्रमांक जो काही दिसतो हा त्यातला पर्याय उत्तर बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न. इथं ए बरोबर दिलेला आहे 1. त्यानंतर आहे व्हॅन, VAN, व्हॅन बरोबर दिलेला आहे 37. आता इथं याचा व्हीचा संकेत आहे 22, एचा संकेत 1 घ्या आणि N आहे 14 नंबरला. मग सगळ्यांचं टोटल मारलं किती येतं 37. सेम त्याच पद्धतीने आपल्याला फॅट हा जो शब्द आहे तो लिहायचा. F किती आहे तुमचा 6, A किती आहे 1 आणि T किती आहे तुमचा 20. सर्वांचं जर टोटल मारलं तर ते येतं 27. म्हणजेच ABCD जर तुम्ही अशी लिहिली ABCDEFG असं आणि त्याच्यावर नंबर टाकले 1 2 3 4 5 असे, तर यानुसार फॅट म्हणजे 27 लिहिला जाईल. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. आता इथं दिलंय कॅट तुम्हाला CAT. कॅट बरोबर काय दिलं त्यांनी 24. मग Cचा नंबर 3 आहे, इथं 1 आहे आणि इथं किती आहे 20. सगळ्यांची टोटल मारली तर 24. तसंच HORS आणि E. ABCD लिहू शकता तुम्ही अशी ABCDEFGHI असं आणि इथं नंबर टाका 1 2 3 4 5 6 डॉट डॉट असे आणि मग लिहा. Hचा नंबर किती येईल मग तसा 8 येईल. आता O जो आहे तो बघा इथं MNO म्हणजे हा 13 आहे, हा 14 आहे, हा किती येईल मग 15. मग याचा येईल 15. आता T20 आहे म्हणजे RST हा 20 आहे, तर हा किती येईल मग तुमचा 18. हा किती येईल तुमचा 19 आणि हा किती येतो 5. सगळ्यांची आपल्याला काय करायची टोटल मारायची आहे. ही येईल 23, 15 आणि 8. मग ही किती येईल बघा 37 आणि ही येईल इकडं 5. वरचा 7 याच्यात टाकला 30 आणि 30 60 होईल आणि 5 किती होते 65 व्हायला पाहिजे. म्हणून संकेत क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे. आता त्यांनी इथं काय सांगितलं बघा, A बरोबर 1 घ्या म्हणते, B बरोबर 2 घ्या म्हणते, C बरोबर 3 घ्या डॉट डॉट असे लिहा आणि त्यामध्ये गुडविल शब्द लिहायचा GOODWILL. आता G 7 नंबरला आहे, O 15 नंबरला आहे, O 15 नंबरला आहे. 7 15 15 असणारे शब्द ठेवून देऊ आपण. पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 4 कटले. D 4 नंबरला आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय उत्तर बरोबर आहे असा त्याचा अर्थ. नंबर टाकून घेऊ.
या पद्धतीने आपल्याला सोडवायचं होतं. ABCDच टाकायची ते पण आणि त्यानुसार त्यांचा क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे, बाकी काही नाही. पुढचा शब्द आता स्कूलमध्ये पण बघा ते काय आहे, स्कूलमध्ये पण सेम तसंच आलेलं आहे. आपण सगळे अक्षर पाठ होतील या दृष्टीनं हे प्रश्न तुम्हाला घेतलेले आहेत. हा 19 आहे, हा 3 आहे, हा 8 आहे, हा 15 आहे, हा 15 आहे आणि हा 12 आहे. आपल्याला लिहायचं आहे पॉवर, POWE आणि R. आता P किती नंबरला आहे तर 16 नंबरला आहे, O 15 नंबरला आहे, W 23 नंबरला आहे, E 5 नंबरला आहे आणि R किती नंबरला आहे तुमचं 18. म्हणजेच 23, 5, 18 आणि 15, 16. पर्याय क्रमांक 1 त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक. सेम तसेच आहेत. हा इथे आपण जाऊ. आता हा शब्द एक वेगळा घेतला आपण इथं, कोल्हापूर, KLHAPUR, कोल्हापूर लिहिले. त्याला काय लिहिलं बघा त्यांनी, PLOSZKF आणि I असं लिहिले. त्याच भाषेमध्ये आपल्याला लिहायचे तासगाव, TASGAO आणि N. आता K चा उलटा P आहे, O चा उलटा L आहे, L चा उलटा O आहे, S चा उलटा S आहे. उलटे अक्षर आहे, उलटे अक्षरे. म्हणजे तुम्हाला असं लिहायचं ABCD आणि याच्या खाली लिहायचं ZY, ठीक आहे, XW असं. मग हे उलटे अक्षर येते. मग तसं T च्या उलट काय असतं, गुजरातचा G. A च्या उलट काय असतं Z. S च्या उलट काय असतं H. G च्या उलट काय असतं तुमचं T. A च्या उलट Z. O च्या उलट L आणि M. म्हणजे ZLM, ZLM. ठीक आहे. तर इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये येतं सर. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न. काही काही प्रश्न सोपे जरी असतील तरी सोडून पहा. B, E आणि Z याचं लॉजिक इथं काय घेतले बघा, 4, 7 आणि 9. बघा बरं, DIA यांचं लॉजिक काय. आता B ला इथं 4 वापरलंय, ठीक आहे. B ला इथं किती वापरलं 4, म्हणजेच काय केलं त्यांनी +2 केलं. E ला काय वापरलं +2, कारण P 5 आहे म्हणजे इथं 7 लिहिलं. म्हणजेच आपल्याला प्रत्येकामध्ये 2 प्लस करायचे. हा 4 आहे, हा 9 आहे आणि हा 1 आहे. यात 2 प्लस केले तर खाली काय येईल 6, 2 प्लस केले तर 11, 2 प्लस केले तर 3, म्हणजे 6, 11, 3. पर्याय क्रमांक 2 ही त्याचं पर्याय उत्तर बरोबर. पुढचा शब्द दिलेला आहे बघा. इथे घेतले तुम्हाला BAND. याला त्यांनी काय लिहिले बघा, ABM आणि E. म्हणजे इथं B आहे तर इथं A घेतला, इथं A तर इथं B घेतला. म्हणजेच पहिल्यांदा काय केला -1, नंतर +1, नंतर -1, नंतर +1. म्हणजे एकदा -1 आणि +1 केले. म्हणजेच STO S नंतर TO आणि P. -1 केला म्हणजे -1 करू इथं, इथं +1 करू, -1 करून इथं +1 करू. म्हणजे S मध्ये +1 केला, ST यायला पाहिजे होता. RS मायनस करायचा होता तुम्हाला, म्हणजे R यायला पाहिजे होता. ठीक आहे. T मध्ये प्लस केला तर TU यायला पाहिजे होता. O मध्ये मायनस केला तर NO N यायला पाहिजे होता. आणि P मध्ये प्लस केला तर Q यायला पाहिजे होता. O यायला पाहिजे, OP. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. PQ, P च्या नंतर Q यायला पाहिजे होतं. ठीक आहे. याच्यात काही दिसत नाही आपल्याला तसं, पण इथं काय करा Q करा आपल्याला, RUNQ. इथं B ला काय लिहिलं बघा त्यांनी C, R ला काय लिहिलं S, I ला काय लिहिलं
के, म्हणजेच इथे घेतो आपण बी आर आय जी एच टी आर, इथं काय आहे बघा सी, इथं एस, इथं के, इथं एच, इथं आय, इथं यू आणि इथं एस, म्हणजे प्लस एक करत गेलेले आहेत सगळ्यांमध्ये. तसंच फायटरचं एफ आय जी एच टी ई आर प्लस एक करा, एफ मध्ये प्लस एक केला 7 म्हणजे जी यायला पाहिजे. ठीक आहे, आय मध्ये एक प्लस केला जे जे यायला पाहिजे, जी मध्ये प्लस केला एच यायला पाहिजे, एच मध्ये प्लस केला आय यायला पाहिजे, जी जे एच आय इथं नाहीये, इथं नाहीये, जी जे एच आय, एफ च्या नंतर यू यायला पाहिजे होता, ई च्या नंतर एफ यायला पाहिजे होता, आर च्या नंतर एस, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. प्रत्येक अक्षर जे आहे ते तुम्हाला काय करायचंय, एक 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 न वाढवत जायचं. बाकी कार्तिक हा शब्द लिहिलाय त्यांनी की ए आर टी आय आणि के, यासाठी लिहिले 1, इथं लिहिले 2, इथं लिहिले 3, इथं लिहिले 4, इथं लिहिले 5 आणि इथं लिहिले 1. लक्ष्मण पण शब्द लिहिले त्यांनी LAXMAN, इथं लिहिलं 6, इथं लिहिलं 2, 7, 8, 2 आणि 9. आपल्याला सांगितले मार्जिन MAR GIN. ओके, आता एम इथं किती दिलाय रे 8, म्हणून इथं 8 ल्या, ए किती दिला रे इथं 2, 2 ल्या, आर किती लिहिला 3, 3 ल्या, जी किती लिहिलाय बघा, जी सोडून द्या, जी दिलेला नाही इथं. ओके, याला आपण स्टार करू. आय किती लिहिलेलं आहे बघा इथं 5 आणि एन किती लिहिलेलं आहे इकडं 9, म्हणजे 59 असणारे सगळेच आहेत. 823 सुरुवातीचे बघा, 823 823 823 सगळीकडे आहे, फक्त इथं स्टारच्या जागी. आता इथं लक्षात घ्या, इथं 4 वापरलाय, 4 ऑलरेडी वापरलेला आहे म्हणून हे येणार नाही. इथं 5 वापरलेला आहे, 5 ऑलरेडी वापरला म्हणून हे पण येणार नाही. त्यानंतर इथं किती वापरलं त्यांनी 8 वापरला इथं, आणि इथं किती वापरलं त्यांनी 6, तर 6 पण वापरलेलं आहे. ठीक आहे, मग इथं थोडंसं ऑप्शनमध्ये गडबड दिसते, तर आपण काय करू, ह्या स्टारच्या जागी कुठला तरी एक अंक, हे 8 जो आहे तर आपण स्टार करून घेऊ आणि हा पर्याय तिथे बरोबर करून टाकू. ठीक आहे, कारण जीचा इथे संकेत दिलेला नाही, मग जीचा संकेत नसेल तर जीला आपण कुठलेही अक्षर तिथे वापरू शकतो. 786 ला काय लिहिलं बघा त्यांनी, स्टडी व्हेरी हार्ड. 958 ला काय लिहिलं, हार्ड वर्क पे, आणि 645 ला काय लिहिले, स्टडी अँड वर्क. आपल्याला सांगितले त्यांनी व्हेरी साठी काय वापरायचं. आता व्हेरी साठी काढत असताना एक समजून घ्या, आपल्याला सॉल्व्ह करत असताना व्हेरी कुठे आपला बघा, इथे व्हेरी आहे, म्हणजेच आपल्या ह्यात पैकीच उत्तर असायला पाहिजे होतं, म्हणजे 7, 8 आणि 6, 6, 7, 8 पैकी पाहिजे होतं, हे तर आपलं उत्तर होणार नाही. बरं, आता एक एक शब्द आपण कट करू. इथं वर्क आहे, ठीक आहे, आणि इथं पण वर्क आहे, मग वर्क वर कट केला तर 5 5 कट होऊन जाईल इथला. ठीक आहे, आता इथं हार्ड आहे, इथं पण हार्ड आहे, हार्ड 8 कट करून टाकू, हा 8 कटला आणि हा 8 कटला. ठीक आहे, म्हणजे 8 ला पण आता काय होऊन कट होऊन जाईल, 6 नाही तर 7 आपलं उत्तर आहे. आता इथं 6 ला काय स्टडी, हा 6 कटला, इथं पण 6 ला काय स्टडी, म्हणजे राहिलं फक्त 7, तर 7 हे काय त्याच्यातलं व्हेरी साठी वापरलेलं अक्षर आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. आता आपल्याला त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघू. आपल्याला त्यांनी दिलेलं आहे, अक्षर दिलेली आहेत, ए साठी 1 वापरा, सी साठी 3 वापरा, एफ साठी 6 वापरा असं म्हणले ते. मग आता जे काही सांगितलेले आहे तेच अक्षर त्यांनी तिथं वापरले, म्हणून BIZMAN, बस
1 नंबरला ए आहे, 3 नंबरला सी आणि एफ 6 नंबरला आहे. म्हणून आपण इथं काय म्हणणार 2 9 7 13 1 आणि इथं 14 2 9 7 2 9 7 इथं आहे, इथं नाही, इथं नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. इथे पण बघा 573 या लिहिले त्यांनी ब्रिंग कोल्ड वॉटर. इथं लिहिलं 342 ला लिहिलं त्यांनी वॉटर इज गुड. नंतर लिहिले त्यांनी ब्राईट गुड बॉय याच्यासाठी लिहिलं त्यांनी 126. तुम्हाला सांगितले बॉय इज ब्राईट. आता बॉय इज ब्राईट इथं बघा हे 126 मध्ये बॉय पण आहे आपल्याला आणि ब्राईट पण आहे. ठीक आहे, हे दोन्ही पण शब्द आहेत आपले. ह्या दोन्ही शब्दाच्या रिलेटेड शब्द शोधायचा आहे. ठीक आहे, बघा आता याच्यातले 126 जे काही आहे हे 126 मधले 2 अंक कुठे कुठे आहेत बघू. इथं पण आहेत 1 आणि 6, इथे नाहीये, हे सोडून द्या. इथे पण नाही, हे सोडून द्या. आपल्याला एक तर पर्याय क्रमांक हे असेल, नाही तर पर्याय क्रमांक हे असेल. आता आपण इज जो आहे तो फिक्स शोधून घेऊ कोण येतं. मग इथला वॉटर आणि इथला वॉटर कट होईल, तर इथला 3 आणि इथला 3 कट होईल. त्यानंतर यांच्यामधला बघा इथे हा 2 आहे, म्हणजे इथला गुड आणि गुड कट होईल, म्हणजे 2 कट होईल. म्हणजे इज फिक्स किती आहे, इज फिक्स आहे 4. जिथं 4 आहे ते आपलं पर्याय उत्तर काय असायला पाहिजे, बरोबर असायला पाहिजे, कारण इथं 4 नाही. म्हणून पर्याय क्रमांक 641 हा आपला काय आहे, बरोबर उत्तर आहे. बघा त्यांनी काय दिले, कमल हा शब्द दिलाय KAMAL, हा लिहिलाय 16. ठीक आहे, त्यानंतर लिहिले इथं 26. बरं, त्यानंतर लिहिले इथं 14. बरं, त्यानंतर लिहिले इथं 26. बरं, त्यानंतर इथे लिहिलं 15. तर NO साठी काय, आता के जो काय आहे हा के चा उलटा क्रमांक जर तुम्ही काढला, उलटा क्रमांक, तर तो ए चा 26 आहे आणि के चा 16 आहे. म्हणून एन चा उलटा क्रमांक, आता सोयीचा क्रमांक काढला तर 14 आहे, तर उलटा काढला किती असेल 13. ओ चा सोयीचा आहे 15, उलटा काढला किती आहे 12. म्हणून 13 आणि 12 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. उलट्या क्रमांकाने तुम्हाला तिथं मांडायचं, बाकी काही. ठीक आहे, पुढचा शब्द काय लिहिलं, इंग्लिश ENGLIS आणि H. त्यासाठी त्यांनी काय लिहिलं बघा F, नंतर केलं GN, नंतर केलं IL, नंतर केलं HS. तर त्याच भाषेमध्ये सेल्फिश SELFISH आपल्याला शोधायचं. आता इथं त्यांनी ईच्या नंतरचं +1 केलं, यांच्या दोघाला चेंज केलं, यांच्या दोघाला पण इथं चेंज केलं, यांच्या दोघाला पण इथं चेंज केलं. मग आपण तसंच यांच्या दोघाला इथं काय करू, एसच्या पुढं T, यांच्या दोघाला चेंज करू LE, यांच्या दोघाला आपण इथं चेंज केलं. ठीक, इथे यांच्या दोघाला चेंज करू I आणि F, आणि नंतर H आणि S. अशा पद्धतीनं TLE बघा इथं नाहीये, इथं पण नाहीये, इथं आणि इथं आहे. आणि FHS जे काय आहे शेवटी हे पण आहे, TLEFHS, इथं SH आहे, इथं HS आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आपल्याला काढता येतं. यातले जे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स आपण घेऊ, कारण काही काही क्वेश्चन्स जे काही आहेत ती खूप वेळा त्यामध्ये लिहिण्यात आलेली आहे. आता फिजिक्स आहे हा शब्द प्रश्न तुम्हाला खूप वेळा आलेला आहे. PHYSICS हा 7 अक्षरी शब्द आहे, म्हणून 7चा वर्ग केला तर 49. तसंच गार्डन GARDEN हा 6 अक्षरी शब्द आहे, 6चा वर्ग केला तर 36. तसंच मुवमेंट MENT हा 8 अक्षरी शब्द आहे, आणि 8चा वर्ग केला तर 64.
पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. एक डबल डबल झालेले क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामुळे आपण हे क्वेश्चन्स घेत नाही. ठीक आहे. आता इथं केलं तरी SUN बरोबर 624, TOY 168. तुम्हाला सांगितलं FLY बरोबर करा. आता ह्याचे जर उलटे क्रमांक तुम्ही लिहिले, उलटे आपल्याला उलटे क्रमांक लिहायचे फक्त, बाकी काहीच नाही. जसं बघा टीचा उलटा क्रमांक केला तर किती येतो? 7. O 14 आहे असा 15 आहे म्हणजे असा किती येईल? 12. आणि Y हा असा किती आहे? 25. तर उलटा किती आहे? 2. ठीक. 12 7 84 गुणिले 2. याला जर सोडलं केलं तर 168. हे इथं पाहायला मिळतं. ठीक आहे. म्हणून Fचा जो उलटा आहे हा 6 आहे असा. ठीक आहे. हा 12 आहे आणि हा किती असा? 25. तर Y साठी इकडे किती येईल? 2. हा किती येईल? 15 आणि हा 6 आहे. मग उलटा जर केला तर किती? 21. ठीक आहे. म्हणजेच 21 गुणिले 30. तर 21 3 63. 630 उत्तर यायला पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 4. उलट्या पद्धतीने ते क्रमांक तुम्हाला लिहायचे आणि नंतर त्याला काय करायचं? सोडवायचं आहे. हे शब्द जे काही आहेत बाकीचे हे एवढी काही महत्त्वाचे नाहीत, ज्यामध्ये आपण खूप सारे क्वेश्चन्स या माध्यमातून घेतलेले आहेत. हा एक क्वेश्चन बघा, BIBLE बरोबर 7, मोर MORE मोर 18. तर गरुडा GARUD आणि आता यांच्यामध्ये हे जी काही अक्षर आहेत या अक्षरासाठी संकेत वापरलेला नाही. 2 आणि शेवटचा 5 म्हणजे 7. इथे याला 2 लिहिले त्यांनी आणि हे 5 नंबरला आहे, म्हणजे यांच्या दोघातच संकेत केला तर 7. इथे M 13 आहे आणि I 5 आहे, यांच्यासाठी संकेत वापरलेला नाही. 13 आणि 5 किती? 18. म्हणजे जी 7 आहे आणि इथं किती आहे? 1. दोघांची सम केली तर 8. 8 उत्तर यायला पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 2. कधी कधी तुम्हाला जे संकेत दिलेले आहेत हे पूर्ण संकेत वापरले जाणार नाहीत, हे पण लक्षात असू द्या. इथं आहे नेम NEME, नेम बरोबर किती आहे? 16.5. तर टेम TAME टेम बरोबर किती? आता N चा क्रमांक आहे 14, इथं A 1 आहे, M 13 आहे आणि E किती आहे? 5. सगळ्यांची टोटल मारली ती यायला लागली 33. 33 चे अर्धे केले तर 16 आहे. मग ती हा 20 आहे, A 1 आहे, हा 13 आहे आणि हा किती आहे? 5. सगळ्यांची टोटल मारली तर 39 यायला लागली आणि 39 चे जर अर्धे तुम्ही केले तर ते 19.5. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. म्हणजे तुम्हाला जे काही क्वेश्चन दिलेले आहेत यातले संकेत तुम्हाला सुरुवातीला शोधावे लागतील. बाकीचे जे काही प्रश्न आहेत हे अतिशय सोप्या पद्धतीचे क्वेश्चन आहे. यातला हा एक वेगळा प्रश्न आपण घेऊ. इथं TAKE -MAK MAKE बरोबर दिलेला आहे तुम्हाला. इथं 7 होता असं. ठीक आहे, 7. तर इथं तुम्हाला शोधायचं आहे. म्हणजेच SOON -MOON. आता एक लक्षात घ्या, इथं सेम आहे, इथं पण सेम आहे, म्हणून फक्त इथं वापरलं त्यांनी 20, याचा वापरला 13. दोघांची वजाबाकी केली तर 7. इथं पण सेम आहे आणि इथं पण सेम आहे, म्हणून एसचा नंबर जो आहे तो आपल्याला तिथं लिहावा लागेल. एसचा नंबर किती आहे? 19. एमचा 13, म्हणजेच वजा झाला तर 6. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. हे क्वेश्चन जे काही आहेत बाकीची ही क्वेश्चन्स आपण या माध्यमातून घेतली होती. तर अशी जी काही क्वेश्चन्स आहेत ही क्वेश्चन्स आपण इथे कंप्लीट केलेली आहेत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि काही क्वेश्चन्स असतील तुमच्याकडे तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून हे क्वेश्चन्स आपण घेण्याचा प्रयत्न करू.
तसे तुम्हाला जी काही अडचणी आलेल्या असतील किंवा अडचणी येतील तर 9405 8287 42 या क्रमांकावर संपर्क करा. तुम्हाला याची जी काही PDF आहे त्या PDF पाठवल्या जातील. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे. तर हे जे काही छोटे छोटे सोपे क्वेश्चन्स आहेत हे आपण घेऊन येऊ. नंतर तुम्हाला थोडासा लेवल जो काही आहे हा लेवल वाढवण्यात पण येईल. हार्ड लेवल पण जो आहे ते पण क्वेश्चन तुम्हाला पाहण्यात येतील. आणि व्हिडिओमध्ये बघा जे काही क्वेश्चन्स तुम्हाला पेपर घेतलेले आहे या पेपरची क्वेश्चन्स बघा. ट्रिक्सचे पण काही व्हिडिओ आहेत, ट्रिक्सचे व्हिडिओ पण बघा. त्या माध्यमातून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.